हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिंचवडमधलं एक पर्यटन केंद्र, जिथं तुम्ही गेला आहात की नाही मला माहीत नाही, पण जाण्यासारखं खूप छान आहे. म्हणजे पहिले आम्ही फर्स्ट टाईम गेलो आज, पण तिथे इतके म्हणजे स्टॅच्यू ॲनिमल्स आहेत. सावीला ॲनिमल बघून आधी तर खूप भीती वाटली, पण त्यानंतर ते ॲनिमल बघून खूप खुश होत होती. वेगवेगळे प्रकारचे स्टॅच्यू होते तिथे. म्हणजे एलिफंट, परत काऊ वगैरे भरपूर ऑक्स्ट्रीच, पिकॉक, भरपूर सारे होते. तिथं जाऊन इतकं छान वाटत होतं. मुलांच्या खेळण्यासाठी किंवा पिंपरी चिंचवडमध्ये राहत असाल तुम्ही तर एक दिवसासाठी म्हणजे जाऊन येण्यासाठी तर छान आहे ते पर्यटन केंद्र. तुम्ही जाऊ शकता मुलांना घेऊन. त्यांना फारशी एन्जॉयमेंट म्हणा, मज्जा म्हणा, त्यांनाही बरं वाटेल. आणि त्याच्यानंतर म्हणजे मला आता असं सांगायचं आहे तुम्हाला की आता माझी सावी चालते. पहिले तर ती चालत नव्हती, त्यामुळे तर सगळे तिला काही बोलायची. ती आत्ता चालती तर म्हणजे सोपं होतं की तिलाही कुठेही घेऊन जा, कुठेही तिला फिरवा. ती स्वतःहून चालते. ती थोडंसं एक्सप्लोअर करायला शिकली आता. वस्तू म्हणा, व्यक्ती म्हणा, काही खायच्या प्यायच्या गोष्टी म्हणा, तर त्यातून पण खूप आनंद भेटतो की ती आता स्वतः हात लावून बघते किंवा जाण्यासाठी एक्साइटमेंट असते तिची की मी इथं जाऊ, मी तिथे जाऊ, मी पप्पांसोबत जाऊ. आनंद तर फार होतो. आणि पण मला एवढं पण म्हणायचं की जेव्हा तुमची मुलगी किंवा जेव्हा तुमच्याकडून काही गोष्टी होत नाही तेव्हा लोकांना इतका आनंद होतो. तेच जर आज तुमच्याकडनं सगळ्या गोष्टी होत आहेत, तुम्ही जर त्या गोष्टी करू शकता, तर लोकांना जळल्यासारखं का फील होतं मला माहीत नाही. पण मला असं वाटतं की ठीक आहे, जे काही असो ते असो, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. शेवटी ती लोकांची विचार मेंटॅलिटी असते. बट माझ्या हिशोबाने तर हे सगळं चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही एखाद्याला न हे करता जज करणं चुकीचं आहे. एनिवे, बाकी सगळं तर ठीक आहे. पण आता जेव्हा मला आत्ता आनंद या गोष्टीचा आहे की म्हणजे आता ओके आहे, मी स्टेबल आहे. म्हणजे मागच्या वर्षी जेवढं मला ताणतणाव होता, ज्या गोष्टीतून मी जात होते, ते सगळं नाही आहे आता. बाय.